नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जुन्या कपड्यांचा बाजार भरतो, तसा तो राज्यात अनेक ठिकाणी भरतो. जुन्या कपड्यांच्या बाजारात कोण जातं? जो गरीब आहे, ज्याला नवीन कपडे घेता येत नाही. पण नांदेडचा असा बाजार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत थोड्या वेळातच, की ज्यात शेतकऱ्यांची मुलं आहे, ज्यांच्या पिकांना भाव मिळाला नाही, ज्यांची पिकं अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झाली, कोणत्या ना कोणत्या संकटात सापडली. त्यामुळे पिकांना भाव मिळाला नाही, घरी पैसे आले नाहीत, आणि घरी पैसे आले नाही म्हणून मुलांना जुन्या बाजारात जाऊन कपडे विकत घ्यावे लागतात. मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी राज्यभरातले, त्यांना आम्ही जोडून घेणार आहोत या कार्यक्रमात आणि त्यांनाही विचारणार आहोत की त्यांच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. आधी पाहूया नांदेडच्या बाजाराची हे दृश्य. नांदेडच्या बाजारातली ही दृश्य आहे. खरं तर कॅमेरा त्यांच्या समोर आला आणि मुलांना फार अप्रूप असतं कॅमेऱ्याचं, म्हणून ते कॅमेऱ्याच्या लेन्स समोर येऊन हात दाखवताना दिसत आहेत आमच्या नांदेडच्या प्रतिनिधींना. पण याहीपेक्षा विदारक परिस्थिती अशी आहे की नांदेडच्या बाजारामध्ये नांदेड जिल्ह्यातले अनेक मुलं आली. ती दृश्य आणखी आपण पाहूयात. त्या नांदेडच्या बाजारामध्ये नांदेड जिल्ह्यातली, आजूबाजूच्या तालुक्यातली अनेक मुलं आली. कशासाठी? तर जुने कपडे खरेदी करण्यासाठी, तेही स्वस्त दरामध्ये. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर ते नांदेडच्या बाजारातले व्हिज्युअल्स पाहतोय. हे दृश्य आहे नांदेडच्या बाजारातली. जुने कपडे विकत घेणारे अनेक लोक आहेत. म्हणजे आपल्या घरासमोर आपण पाहिलं की बाया बापड्या येतात, आपल्याला जर्मनची भांडी देतात आणि आपल्या घरातली जुनी कपडे, आपण वापरलेली कपडे ते घेऊन जातात. पण तो जुन्या कपड्यांचा बाजार अनेक ठिकाणी भरत असतो. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ती मुलं ही जुने कपडे विकत घेतात. आई वडील घेऊन येतात, कारण बाजारातले नवीन कपडे ते घेऊ शकत नाही. असे हे सगळे दृश्य आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बाजार भरत असतो. आता दोन बोलक्या प्रतिक्रिया आपण पडद्यावर पाहूयात की या मुलांना जुने कपडे विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर का आली, त्यांच्या पालकांवर का आली, आजूबाजूची सामाजिक परिस्थिती किती भयावह आहे आणि शेतकऱ्यांचे या राज्यात अनेक वर्षांपासून किती हाल सुरू आहेत तेही आपल्याला यातून समजू शकेल. शेतकऱ्यांचे हाल याच सरकारच्या काळात सुरू आहे का? असं नव्हे, तर वेगवेगळ्या सरकारच्या काळात सुद्धा हेच हाल आपल्याला पाहायला मिळाले. दोन बोलक्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या. मी इथं कसं काय आलो हे तुम्हाला विचार पडला असेल, कारण वया पुस्तक घ्यायला पैसे नाहीत ना. बाजारामध्ये गेलं तर 300, 400, 500 याच्याशिवाय काही नाही. मग आम्ही कुठं राहावं, कुठं जगावं? गहू तांदूळ कोपन सुद्धा बंद केलंय. आता काय खावं, काय मरा म्हणून 100 रुपयामध्ये कपडे घेऊन लिहून आमचं अंग झाकून घ्यायलो. महागाईमुळं मला इथं येऊन बाजारामध्ये कपडे घ्यावं लागतात. बाजारामध्ये गेलं तर 3000, 4000 रुपये म्हणतात. इथं हे जुने कपडे लिहून हिंडावं लागते. सरकार म्हणते आजचे दिन आले. कुठं आहेत आजचे दिन सरकारचे? आम्ही तर इकडे हिंडायलो. शाळेमध्ये गेलं तर आम्हाला असे कपडे लिहून जावं लागते का? हे जुने कपडे लिहून आम्ही हिंडतो शाळेमध्ये. कोणतं गाव आहे ना, अंग झाकाले ना आमचं. सरकार म्हणते आजचे दिन आलेत. कुठं आहे तुमचे आजचे दिन? अतिवृष्टी झालेली आहे. माझ्या वडिलाकडे पैसे बी नाहीत घ्यायला, यासाठी मी इकडे येऊन कपडे घ्यायलो. आणि सोयाबीन बी गेलं, सगळं गेलं. आता पाणी एक बार येऊन पडून गेले, नंतर काही नाही. त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन कपडे घ्यायलो. तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस, सरकारची काय मदत मिळाली का? काहीच नाही, काहीच मदत भेटली नाही. सरकार म्हणते विमा पडला, हे पडला, ते पडला. कुठं आहे विमा? काहीच पडलं नाही आम्हाला. तर त्यामुळे इथं जुने कपडे घ्यायलो यासाठी. इथं 100 रुपयाला कसं काय अंग झाकते ना. काही बी केलं तर अंग झाकून जाते. शाळेमध्ये जायचं तर कसं उघड्या कपड्यावर जायचं? तसं लिहून कोणते गाव आहे ना, 100 रुपयाचे गाव आहे ना, आमचं अंग तर झाकायला ना. त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन 100 रुपयाचे कपडे घ्यायलो. 20 रुपयाला पेंडी आहे. मिरची घेतली तर महाग आहे, मीठ घेतलं तर महाग आहे, तांदूळ घेतलं तर महाग आहे, तेल घेतलं तर महाग आहे की नाही. असे जुने कपडे घेतले तर वापरावं लागतात आम्हाला. दुकानात गेलं तर 400-500ला ड्रेस भेटतात की नाही. कमी भावामध्ये घेतलं तर इथंच भेटतात कमी भाव मध्ये.
शाळेत गेलं तर पुस्तकं शाळेत- घेण्यासाठी आहेत का पप्पाला? शाळेत गेलं तर पुस्तकं महाग आहेत, वया महाग आहेत, पेना महाग आहेत, अगदी समधी महागाई वाढलेली आहे. पप्पांना इथं जुने कपडे घेण्यासाठी आलेत का? हां, आम्ही जुने कपडे घेतो आणि मोदी म्हणता खुश हो गए सब दुनिया. आजचे दिन आहे. आजचे दिन आहे. कशाचे आजचे दिन? समजायची गरिबी आहे. आम्ही दोन अशा प्रतिक्रिया ज्यातनं समाजातलं भेदक चित्रण आपल्या समोर येतं. शेतकऱ्यांची ही मुलं आहे. शेतीतलं पीक हे उद्ध्वस्त झालं, सोयाबीनला भाव मिळाला नाही, बाजारात जावं तर कपडे अत्यंत महाग आहेत, तेवढे पैसे त्यांच्याकडे अजिबात नाही, त्यांच्या आई वडिलांकडे नाही आहे, आणि किमान आपलं अंग झाकता येईल असे कपडे त्यांना या जुन्या बाजारामध्ये मिळतात. या प्रतिक्रिया ऐकून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती नेमकी कशी आहे. धनंजय सोळंकी आमचे नांदेडचे प्रतिनिधी आहेत, मॅक्स महाराष्ट्राचे, आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. याशिवाय वेगवेगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या भागातनं बोलण्यासाठी जोडून घेतलेले आहेत. सागर पागर हे आमचे सहाय्यक संपादक आहेत, आमच्यासोबत आम्ही जोडून घेतलंय सांगली जिल्ह्यातनं. त्यासोबत धनंजय सोळंकी नांदेडमधनं, अशोक कांबळे सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातनं आहे धमशील सावंत. आधी आम्ही जाणार आहोत धनंजय सोळंकी यांच्याकडे. नांदेड जिल्ह्यातला हा कुठला बाजार आहे? तुला नेमकं तिथलं काय चित्र दिसलं? तिथली शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे? त्यांच्या पिकांना भाव मिळतो का? विमाचे पैसे त्यांना परतावा मिळाला का? तू काय पाहिलंस? परिस्थिती जर पाहिली तर फार वाईट परिस्थिती आहे. कारण आज 8 दिवसापासून दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा जी आहे ती मारेगावची यात्रा सुरू झालेली आहे. त्याच ठिकाणी हा जुन्या कपड्यांचा बाजार हा भरलेला होता आणि त्या दरम्यान ही सगळी दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण त्या कपड्यांचा बाजार गेल्या अनेक वर्षापासून या यात्रेमध्ये भरत असतो. मात्र या यात्रेमध्ये आज प्रामुख्यानं जर पाहिलं तर या यात्रेमध्ये कपडे खरेदी करणारे लोक आहेत किंवा नागरिक आहेत, त्याच्यामध्ये शेतमजूर, शेतकरी ही जी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये या बाजारपेठेत येऊन जुने कपडे खरेदी करत असताना पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान एक शेतमजुराची मुलगी आणि दुसरा हा शेतकऱ्याचा मुलगा त्यावेळी त्या ठिकाणी भेटला. ज्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या फार काळच, कारण ज्या चिमुरडीने आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिली तिचं असं म्हणणं होतं की माझ्या वडिलांकडे पैसे नसल्या कारणानं ही जुने कपडे घेण्याची वेळ आमच्या कुटुंबावर आलेली आहे. एवढंच नाही तर वही, पुस्तकं, पेन हे जे काही खर्च आहेत हा खर्च आम्हाला त्या कारणानं वडिलांनी 100-200 रुपयाचे स्वस्तात मिळतात या कारणाचं या ठिकाणी आणलेलं आहे असं त्या चिमुरडीनं सांगितलं. दरम्यान वर्गात शिकणारा होता जो त्या ठिकाणी आलेला होता. त्याला मी विचारलं की त्या ठिकाणी करण्यासाठी आलो, कारण यावर्षी एकदा अवकाळीचा फटका बसला, अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर मध्ये जो पावसाचा खंड पडला त्यामुळं सुरुवातीला रब्बीची जी पिकं आहेत ती रब्बीची पूर्ण पिके गेली. त्याच्यानंतर सोयाबीन, उडीद, मूग या सर्व पिकं गेली. त्यानंतर अवकाळीमुळे गहू गेला. या परिस्थितीमध्ये दुबार पिकाची वेळ आली आणि दोन्ही पिकं गेल्या कारणानं शेतकऱ्यांची कपडे तर लागतात मात्र स्वस्तात कपडे या ठिकाणी उपलब्ध होतात. त्या कारणास्तव मी या ठिकाणी आले. निश्चितच जर नांदेड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची परिस्थिती जर पाहिली तर खूप वाईट परिस्थिती आहे. कारण सुरुवातीला पावसाळा ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस 1 महिन्याचा पावसाचा खंड पडला. त्यानंतर अतिवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सुरुवातीची पेरणी व दुसऱ्या वेळेची पेरणी ह्या दोन्ही पेरण्या शेतकऱ्यांच्या गेल्या, पीक वाहून गेली. आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस थोडाफार पाऊस पडला ज्यामध्ये थोडीफार पिकं निघाली त्याचा अवकाळीचा मोठा फटका या शेतकऱ्यांना बसलेला आहे. दरम्यान आताची जर परिस्थिती पाहिली तर धरणातील मराठवाड्यातील जी काही प्रकल्प आहेत, छोटी मोठी मध्यम प्रकल्प
प्रकल्प आहेत ज्याच्यात जायकवाडी असेल, इसापूर असेल, एलदरी असेल, ही जी काही छोटी मोठी प्रकल्प आहेत त्या छोट्या मोठ्या प्रकल्पामध्ये सुद्धा पाणीसाठा जो आहे तो केवळ 35 ते 40% पाणीसाठा आलेला आहे. ज्या कारणास्तव ही जी काही खरीपाची जी पेरणी आहे ती खरीपाची पेरणी सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये झालेली आहे, ज्यामुळं महागाईचा भडका याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतो. भाजीपाल्यांचे दर वाढू शकतात. बरोबर बरोबर. धनंजय सोळंके, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. मी अशोक कांबळे, आमचे सोलापूरचे मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी, त्यांच्याकडे जातो. माळेगावची यात्रा आपण पाहिली. त्या माळेगावच्या यात्रेमध्ये आपण पाहिलं की जुना कपड्यांचा बाजार भरतो आणि ती मुलं तिथे कपडे विकत घ्यायला येतात कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांची मुलं आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण असं चित्र काही पाहिलं, कारण आपण ग्राउंड लेवलवर खूप रिपोर्टिंग करत असतात. अशा लोकांसोबत सातत्यानं संवाद साधतात की ज्या लोकांच्या बोलण्याला कुठेही स्थान नसतं, माध्यमांमध्येही दिलं जात नाही, कारण ती गरीब मुलं आहे, असहाय्य आहे, त्यांच्या जगण्या मरण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशोक, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर मोठ्या प्रमाणात डोंबारे असेल, फाशी पारदे असेल, मरेवाले समाज असेल, हा जो समाज आहे तो वर्षानुवर्षे विस्थापित राहिलेला आहे. तो स्थलांतरित जीवन जगलेला आहे. त्याच्या बदलत्या काळानुसार त्याच्या जगण्याची साधनं देखील नामशेष झालेली आहे. त्यामुळे त्याच्या जे काय जगण्याचा प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्यांच्याकडे हा जो समाज आहे तो एका ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे त्याची कुठे स्थावर मालमत्ता नाही. तो मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे. जो समाज इतर जे समाज आहेत त्याला त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. माध्यमे आहेत ते त्यांच्यापर्यंत जायला देखील तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. आणि असा जो वर्ग आहे तो समाजात मोठ्या प्रमाणात आहे. गरिबी ही जी दिसते ती आपल्याला 1992 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण याच्यामुळं लोकांची जगण्याची साधनं देखील बदललेली आहेत. त्यामुळे समाजात गरीब हा गरीब होत चाललेला आहे, तर श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे. हा सोलापूर जिल्हा आहे तो ऊस बागायतदारांचा जिल्हा आहे. ऊस कारखाने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. येथे ऊस कामगार, जे ऊसतोड कामगार आहेत तो येथे येतो. मध्य प्रदेशातून सुद्धा या ठिकाणी ऊस कामगार आलेले आहेत ऊस तोडणी करण्यासाठी. तो जो आहे तो अत्यंत अल्प अशा मजुरीवर काम करत आहेत. त्याचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत. असा जो वर्ग आहे तो त्याला नवीन कपडे घेणे परवडत नाहीत. तो जे काय कमी स्वस्तात मिळणारे कपडे आहेत त्याच्याकडे तो वळणार आहे. त्याचबरोबर येथे सध्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. शेती मालाला भाव देखील मिळत नाहीत. आपण जर पाठीमागे पाहिलं असेल तर कांद्याचं मोठं आंदोलन देखील झालं होतं. काही शेतकऱ्यांना 2 रुपये पट्टी आली होती. शैक्षणिक खर्च वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर वाढती महागाईने देखील सर्वसामान्य लोक बेहाल झालेले आहेत. त्यामुळं कुठेतरी आपल्याला असं दिसतंय की ही जे स्वस्ताईचे जे काय मिळतंय त्याकडे लोकांचा खरेदी करण्याचा कल वाढताना दिसतोय. मी धम्मशील सावंत यांच्याकडे जातो. रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत मॅक्स महाराष्ट्राचे. बघा, मुलांना म्हणजे माणसाकडे पैसे नसले, शिकायचं आहे, आई वडिलांना पैसे देता येत नाही, जुनी पुस्तकं आपण बाजारात जाऊन विकत घेतो. जुनी पुस्तकं यासाठी विकत घेतो कारण पुस्तकं खूप महाग आहेत आणि शाळेत ती शिकायचीच आहेत. कारण शाळेतनं शिक्षक सातत्यानं तुमच्या मागे दोषा लावणार की तुम्ही पुस्तकं घेऊन या, आणि पुस्तकं आणली नाही तर शिक्षण हे त्यांच्यापासून दूर दूर जात राहतं. अशी अनेक पुस्तकांची बाजारं आपण आपल्या शहरात, तालुका स्तरावर आपण पाहिलेली आहे. जुन्या कपड्यांचा बाजार आपण पाहिला का रायगड जिल्ह्यामध्ये? यात्रेमध्ये, जत्रा जेव्हा भरते तेव्हा, किंवा आठवडी बाजार भरतो गावागावामध्ये त्या ठिकाणी? धमशील, आवाज येत नाही. आवाज येत. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे धमशील यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकला नाही. मी आमचे मॅक्स महाराष्ट्राचे सहाय्यक संपादक सागर खोत पागर यांच्याकडे जातो. सागर, 2 प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मुलांच्या आपण ऐकल्यात. मन हेलावून टाकणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत.
आपल्या प्रतिनिधींनी सुद्धा आपापल्या जिल्ह्यातल्या भेदक कहाण्या सांगितल्या, तिथली परिस्थिती सांगितली, सामाजिक आर्थिक कारण याच्या मागे. मॅक्स महाराष्ट्रानं एक स्टोरी दाखवली होती काही दिवसांपूर्वी. ती अशी होती की शेतकऱ्यांची मुलं ही पुण्यात शिकतात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि एक वेळचं जेवणच त्या करू शकतात कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. गरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत, मराठवाड्यातनं, उत्तर महाराष्ट्रातनं, विदर्भातनं आलेली ही मुलं मुली आहेत शिकण्यासाठी विद्येच्या माहेरघरामध्ये. या स्टोरीला चांगला उठाव मिळाला, वेगवेगळ्या लोकांनी ही स्टोरी पाहिली. समाजातली अशी एक वेगळी करुण कहाणी या निमित्तानं पुढे आली. आता ह्या जुन्या कपड्यांचा बाजार चर्चेत आला. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी हा आपला व्हिडिओ ट्विट केला जेणेकरून ही परिस्थिती सगळ्यांना कळावी. शेतकऱ्यांना जे कष्ट झेलावे लागतात आणि ज्यामुळे त्यांच्या मुलांना आर्थिक स्थितीला सामोरं जावं लागतं, गरिबीला सामोरं जावं लागतं, त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल गेल्या काही वर्षांपासून होत नाही, सरकार कुठलंही असो. यावर काय भाष्य कराल, काय विश्लेषण कराल या परिस्थितीचं? नक्कीच आपण जेव्हा विकासाचं परिमाण जे आहे ते आपल्याला सांगितलं जातं की जीडीपीचा दर जो आहे तो वाढलेला आहे का, तो कमी झालेला आहे का, यावरून सरकार करत असलेल्या विकासा. परंतु मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि मी ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत जर ग्रामीण भागाच्या विकासाचं विकास जर मोजायचा असेल तर मी सांगेन की ग्रामीण भागामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची अवस्था काय आहे त्याच्यावरती या देशाचा विकास जो आहे तो विकास ठरवायला पाहिजे. ग्रामीण भागातले हे चित्र बघून सर मला खरं तर फारसं आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे 2 दिवस झालं आपले जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत. अनेक नेत्यांनी ते व्हिडिओ रिट्वीट केलेले आहेत, शेअर केलेले आहेत. त्या व्हिडिओच्या वरती सोशल मीडियामध्ये काहींनी वेगवेगळे स्माइली टाकलेले आहेत, दुःखाचे स्माइली टाकलेले आहेत. परंतु हे चित्र जे आहे हे चित्र निश्चितच नवीन नाही. म्हणजे एखादा शर्ट, म्हणजे परवा एक अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झालेला होता आणि तिनं तिच्या टी शर्टला 4-5 होल पडलेली होती, ते जुनं शर्ट फाटलेलं होतं. माध्यमामध्ये जर बघितलं आपण तर त्या अभिनेत्रीनं जुनं शर्ट घातलं म्हणून आपल्याला सगळ्या माध्यमांमध्ये बातम्या दिसल्या, सोशल मीडियावरती ते व्हायरल झालेलं दिसलं. परंतु मॅक्स महाराष्ट्र जी अवस्था ग्रामीण भागातली मांडत आहे हे चित्र जे आहे हे सातत्यानं माध्यमांच्या मुख्य केंद्रस्थानी असायला पाहिजे, जी गोष्ट मॅक्स महाराष्ट्र सातत्याने करत आहे. राहिली दुसरी गोष्ट की ग्रामीण भागातल्या रोटी, कपडा, मकान, आरोग्य आणि शिक्षण याची अवस्था काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की ही जी अन्नाची अवस्था आहे, म्हणजे सरकार हे आताचं सरकार असं म्हणत नाही, परंतु आतापर्यंत आलेली जी वेगवेगळी सरकार आहेत ही सरकार नेहमी सांगतात की गरिबांना आम्ही अन्न सुरक्षा देतो, त्यांना रेशनिंगचं धान्य देतो. तर रेशनिंगचं धान्य जे दिलं जातं आतापर्यंत ते धान्य ग्रामीण भागामध्ये वितरित करण्यात येतं. पण खऱ्या अर्थानं हे जे धान्य आहे हे धान्य माणसांनी खाण्याच्या लायकीचं नाही. ग्रामीण भागामध्ये हे अन्न, हे धान्य सरळ सरळ ग्रामीण भागातली कोंबड्या, ग्रामीण भागातली कुत्री खातात, कारण ते माणसांनी खायच्या लायकीचंच नाही. एका बाजूला आपण करोडो रुपयाचा खर्च या अन्नधान्यावरती, रेशनिंगच्या धान्यावरती करत असतो आणि त्याचा दर्जा हा भ्रष्टाचारामुळे या सगळ्या अन्नधान्य वाया जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या भौतिक सुविधा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत, त्या सुविधा अतिशय खालावलेल्या आहेत. एक उदाहरणच द्यायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एटापल्ली तालुक्यामध्ये गट्टा नावाचं एक गाव आहे. तर त्या गट्टामध्ये आरोग्य केंद्र आहे. त्या गट्टा आरोग्य केंद्राच्या परिसरात राहणारे तिथले एक आदिवासी नेते आहेत सैलूजी गोटा, यांनी एक किस्सा मला सांगितलेला होता की आम्ही ग्रामीण भागातनं एखाद्या बाळंत होण्यासाठी पेशंटला, स्त्रीला जेव्हा दवाखान्यात त्या गट्ट्याच्या उपकेंद्रात एकदा घेऊन गेलेलो होतो त्यावेळी डॉक्टर त्या आरोग्य केंद्रामध्ये छत्री पकडून त्या बाईचं बाळंतपण करत होते.
म्हणजे अगदी मन हेलावणारे, संताप आणणारे हे आरोग्याचं चित्र ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आहे। याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर प्रामाणिकपणे सरकारने याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे। टीव्हीच्या स्क्रीनवर किती जरी आपण दाखवलं की आता आपला विकास होतोय, विकसित महाराष्ट्र, विकासाच्या दृष्टीनं झेपवणारा महाराष्ट्र, हे चित्र टीव्हीच्या स्क्रीनवरती दिसणारं हे चित्र फारसं खरं नाही। खरा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्राच्या सातत्याने दाखवत असतात तो खरा महाराष्ट्रातला हा भेसूर चेहरा ग्रामीण भागातला आपण पाहतो। एकीकडे चकाकणारी मॉल्स, त्यात हजारो रुपयांची खरेदी करणारी माणसं आपल्याला पाहायला येतात। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकानं भरलेली दिसतात। दिवाळी, दसरा या सणांच्या दिवशी अनेक लोक लाखो रुपयांची खरेदी करतात। बाजार व्यवस्था ही बळकट होते, मजबूत असते, भरभराटीला येते। पण या सगळ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची मुलं, गरीब, असहाय्य, वंचित पालकांची मुलं, त्यांची दिवाळी, त्यांचा दसरा कसा साजरा होत असेल, ते नववर्ष कसं साजरं करत असतील याचा विचार मात्र आपण करत नाही। मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण समाजातलं हे अत्यंत कडवट दुःख जे ते झेलण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतात आणि ते झेलताना असह्य यातना त्यांना होतात। थंडीनं, हिवाळ्यामध्ये ते कुडकुडतात। अपुरी साधन संपत्ती, राहायला नीट घर नाही, घालायला नीट कपडे नाही, रोटी, कपडा, मकान असा एक हिंदीतला चित्रपट खूप गाजला। पण तो चित्रपट येऊन देखील अनेक वर्षे लोटली, तप लोटली, पण देशातली, खास करून महाराष्ट्राची आपण चर्चा करतो, हे चित्र मात्र बदललेलं नाही। जाहिराती खूप मोठ्या प्रमाणात सरकारच्या येतात, कुठल्याही सरकारच्या, पण त्या जाहिरातीमधून खऱ्या अर्थानं या समाजाचा विकास झाला का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो। धम्मशील सावंत यांच्याकडे मी जातो। त्यांचा आवाज जर येत असेल आणि माझा प्रश्न त्यांना ऐकू येत असेल तर आधी तुम्ही सांगा की माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो किंवा नाही। आवाज येतोय, आता येतोय आवाज येतोय। तुम्ही ही चर्चा ऐकली, आपले सहकारी प्रतिनिधी बोलतायत, सांगतायत आपापल्या भागातली परिस्थिती। रायगड जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती परिस्थिती आपण रिपोर्टिंग करत असताना पाहिली? निश्चितपणे सर, रायगड जिल्ह्याचा जर आपण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये डोंगर, दऱ्या, खोऱ्या, जंगल भाग, वनाच्छादित प्रदेश हा मोठ्या प्रमाणावर व्यापलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत आणि या 15 तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर या डोंगर, दऱ्या, खोऱ्यामध्ये, जंगल भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आदिवासी, कातकरी समाज जो आहे, धनगर समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे। ज्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अमृत महोत्सव साजरा करताना रस्ते देखील पोहोचलेले नाहीत। आजही त्यांना काठ्या कुट्यातून, डोंगराळ भागातून वाट तुडवत ठेचाळपणे त्यांना त्या ठिकाणी जावं लागतंय, अशी परिस्थिती आहे। शिक्षणाच्या, आरोग्याच्या तसेच रोजगाराच्या संधी देखील आजही त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाहीत। गुरढोरं असतील, जनावरं असतील किंवा शेती असेल, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह त्यांचा होतो। मुलांना शिक्षणासाठी जर जायचं असेल तर त्यांना दररोज 4 ते 5 किलोमीटर पायी डोंगरावरून उतरून खाली त्या ठिकाणी यावं लागतं। अनेकदा त्यांना ते शक्य देखील होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। जर गर्भवती महिला असतील तर रायगड जिल्ह्यामध्ये एखाद्या गर्भवती महिलेला जर प्रसूतीच्या कळा आल्या तर तिला जोपर्यंत खाली शहरामध्ये, भागामध्ये, चांगल्या ठिकाणी जर गावी तिला जर या ठिकाणी दवाखाना असलेल्या ठिकाणी जर तिला आणायचं असेल तर तिला झोळीमध्ये आणण्याची परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते। जर सणवार असेल, उत्सव असेल तर त्या दिवशी ते जो आपला कपड्यांचा जो विषय चाललेला आहे की जुने कपडे त्या ठिकाणी त्यांना घालावे लागतात। अनेकदा सण, उत्सव, लग्न कार्य, घरातील सुख कार्य असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये ते सरकारकडून जे मोफत कपडे मिळतात तेच कपडे धुवून ते घालताना त्या ठिकाणी दिसतात। आज जर आपण बघितलं तर रोजगार या ठिकाणी नाही, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेलं आहे। ज्या पद्धतीनं रायगड जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त नाचणी, वरी, बाजरी हे पीक उत्पन्न घेणारा, आदिवासींच्या जीवावर ह्या उत्पन्न घेणारा हा जिल्हा ओळखला जायचा, पण आज परिस्थिती आहे की तो
ते उत्पन्न, ते पीक आता आदिवासी समाजाला घेणं शक्य नाही, कारण सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, त्या आपत्तीमध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ऊन, वारा, वादळ, पाऊस याच्यामध्ये आणि अवकाळी पाऊस, अनैसर्गिक, नैसर्गिक ज्या सगळ्या क्रिया आहेत याच्यामध्ये शेतीचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आदिवासी बांधव जो भाजीपाला लागवड करतो त्याचं देखील या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी नाही. आणि मी जे मगाशी म्हणालो की नाचणी, वरी, बाजरीचं पीक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घेणारा रायगड जिल्हा आहे, तो आता या ठिकाणी पिछाडीवर याच्यासाठी गेलेला आहे की आता लोक जे आहेत या ठिकाणी रोजगार नाही, घराचं कुटुंब चालेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडे अन्नधान्य घराला, कुटुंबातल्या सदस्यांना पुरेल इतकं देखील त्यांना पीक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ते रोजगारासाठी अनेक ठिकाणी वीट भट्टी असेल, कोळसा भट्टी असेल, ऊस तोड असेल, यासाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव किंवा इतर जो गोरगरीब कष्टकरी वर्ग आहे तो स्थलांतरित झालेला आहे. सरकार जे एका ठिकाणी म्हणतंय की आम्ही तुम्हाला ज्या मोठमोठ्या लोकाभिमुख विधायक आणि ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, तशा पद्धतीनं जाहिरातीचा रथ देखील या ठिकाणी आणला जातो. परंतु आत्ताच मी जनतेचा जाहीरनामा मॅक्स महाराष्ट्रासाठी केला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केवळ पोस्टरबाजीमध्ये जे काही सुविधा या ठिकाणी दिसतात तर त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या जातात किंवा ज्या शासनाच्या योजना आहेत केंद्राच्या, राज्य सरकारच्या, त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. कृषी योजना ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्या आतापर्यंत सुटत नाहीत. खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण चारही मॅक्स महाराष्ट्राच्या राज्यातल्या प्रतिनिधीकडून जाणून घेतलं की कुठे नेमकी काय परिस्थिती आहे. मुळात खिशात पैसा नाही आणि त्यामुळे त्यांना काहीही खरेदी करता येत नाही. जेवणाची 2 वेळच्या भ्रांत आहे. मी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये जाईल. मराठवाड्याचे आमचे नांदेडचे प्रतिनिधी दुष्काळग्रस्त भागाचं कायम वार्तांकन करत असतात आणि या ठिकाणी शाळांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पावसाचा पत्ता नसतो. मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग आहे. पण औरंगाबाद मध्ये मात्र बिस्लेरी आणि डिस्टिलरी वॉटरच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत, कारखाने आहेत, बियर तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. बाजार बळकट करण्यासाठी, बाजार व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था प्रवाही ठेवण्यासाठी हे उद्योगधंदे, कारखाने महत्वाचे आणि यांना पाणी मोठ्या प्रमाणात द्यावं लागतं. पण शेतीला पाणी नाही ही एक विदारक अवस्था कायम पुढे येत आहे आणि त्यामुळे शेती व्यवस्था ही मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातली संकटात आहे. तुम्ही जे बोललात त्याचा पुढचा टप्पा काही आपल्याला सांगता येईल का की यावर राज्य सरकारनं नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या, त्या करत असताना त्यांच्या केंद्रस्थानी शाळा, गरीब, वंचित, उपेक्षित वर्ग आहे का? शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी 4-2 कपडे त्यांच्या अंगावर नवे घालण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत का? कोणत्या संस्था, संघटना यासाठी पुढाकार घेतात? धनंजय सर, एकूण जर मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर एक तर या ठिकाणी कमी होणारं पर्जन्यमान जर पाहिलं आपण, मराठवाड्यामध्ये जवळपास 8 जिल्हे येतात, ज्यात औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड या 8 जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आता सध्या जर मराठवाड्यातील परिस्थिती पाहिली तर धरणाची जी स्थिती आहे तर धरणाने आताच म्हणजे जानेवारी महिन्यातच तळ गाठलेला आहे. आजही मृत साठ्याच्या वर धरणातील पाण्याची स्थिती ही फार काही चांगली नाहीये. त्यामुळं मिळणाऱ्या पाणीपाळ्या ह्या अद्यापच कमी मिळणार आहेत. त्या मराठवाड्यातील जी काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांना प्रामुख्याने घरघर लागलेली पाहायला मिळते. जर प्रामुख्याने आपण औरंगाबाद शहरात जर गेलो तर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणचे महत्वाचे जे प्रकल्प आहेत ते बंद अवस्थेत आहेत. जसं व्हिडिओकॉन प्रकल्प बंद पडला, बजाज प्रकल्प बंद पडला. त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामधील जे काही इतर छोटी मोठी उद्योग समूह आहेत, ज्या उद्योगधंदे आहेत, जी सहकार सुरू आहेत, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठा प्रोजेक्ट असणारा जो काही प्लायवूडचा त्रिमूर्ती स्टॉकप्लाय नावाचा कारखाना आहे तो अक्षरशः चोरीला गेलेला आहे. त्या ठिकाणी फक्त राजकारणाखातीर त्या कारखान्याची अक्षरशः चोरी झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी बाराशिव कारखान्याची ही तीच अवस्था आहे. तिसरी गोष्ट सहकार तत्वावर सुरू केलेला तिसरा कारखाना म्हणजे टोकाई कारखाना आहे, त्या कारखान्याला सुद्धा भरभर लागलेली आहे. शरदचंद्र पवार जी कॉटन फॅक्टरी आहे, जी वसमत या ठिकाणी आहे, त्या कॉटन फॅक्टरी सुद्धा बंद पडलेली आहे. तर दुसरीकडे पूर्णा ग्लोबल नावाचं जे प्रोजेक्ट आहे ते सुद्धा बंद पडलेलं आहे.
एकूण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष सहकार मंत्री पद मिळालेलं होतं, ज्यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश मुंडा, त्यानंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर असे मंत्री जवळपास 15-20 वर्ष सहकार खातं त्यांच्याकडे होतं. मात्र ज्या मराठवाड्याकडे सहकार खातं 15 ते 20 वर्ष राहिलं, त्याच मराठवाड्यामध्ये जर आज सहकार क्षेत्राचे हाल जर पाहिले तर ते हाल फार वाईट आहेत. ज्यामुळे या ठिकाणचा तरुण असेल, या ठिकाणचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्यांना मिळणारी जी काही उद्योगाची किंवा व्यवसायाची जी संधी असेल किंवा नोकऱ्या असतील, त्या नोकऱ्या मुळात मिळत नाहीत. ज्या उद्योगाच्या भरोशावर त्या तरुणांनी लग्न केलेली आहेत, संसार काढलेले आहेत, ते उद्योगधंदे बंद झाल्यानंतर त्या तरुणांना पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी जावं लागतं. ही सत्यता आहे. आणि नंतर हीच कारखाने अवसानात काढून नंतर या ठिकाणची जी काही राजकारणी आहेत ती राजकारणी लोक खरेदी करतात आणि नंतर ती कारखाने सुरू करतात. ही सुद्धा वास्तव परिस्थिती मराठवाड्याची पाहायला मिळते. प्रामुख्याने या ठिकाणची जोपर्यंत उद्योगधंद्याची विषयीची राजकारण्यांची उदासीनता आहे, त्या उदासीनता जोपर्यंत संपणार नाही त्या तोपर्यंत मराठवाड्यातील परिस्थिती ही जैसे थे असणार आहे. जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र या ठिकाणी मराठवाड्यातून जर पाहिलं तर उद्योग एखादा उभा केला तर त्या उद्योगाला राजकारणापोटी पुढचे इलेक्शन कसे लढवता येतील आणि तो उद्योग बंद कसा करता येईल या विषयावर जास्तीची चर्चा होते. धनंजय, मुळात परिस्थिती आणि याची तुलना कायम पश्चिम महाराष्ट्र वर्सेस विदर्भ वर्सेस मराठवाडा ही कायम केली जाते. मी अशोक कांबळे यांच्याकडे जाईल. मी जो प्रश्न विचारला धनंजय सोळंकेला तोच प्रश्न तुमच्यासाठीही लागू पडतो की सरकार पातळीवरती नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या योजना असतात. त्या योजनांचा फायदा थेट या वंचित घटकाला, शेतकऱ्यांच्या मुलांना होतो का, किंवा तो फायदा होण्यासाठी जाणीवपूर्वक तिथले अधिकारी, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी किती प्रयत्न करतात नेटानं. कारण मी एक गोष्ट आवर्जून पाहिली आहे ती म्हणजे की सरकारी पातळीवर जर योजना तयार झाल्या तर मंत्री त्या योजनांची आखणी करतात, त्याला मान्यता देतात, कॅबिनेटमध्ये त्या मंजूर केल्या जातात. पण गाव पातळीवर आणि जिल्हा स्तरावर या योजना प्रभावीपणे या लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे अनेक योजना असतात, कुटीर उद्योग असेल, छोटे उद्योग असेल, शेतीपूरक उद्योग असेल, तर यातून शेतकऱ्यांचं काही कल्याण होऊ शकतं. अर्थात जे खूपच गरीब आहेत ते या योजनांकडेही फिरकत नाही, त्यांना अनुदानही नीट मिळत नाही किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्यांच्याकडे काही भाग भांडवल नसतं. पण योजना आहे, चांगल्या योजना आहेत आणि त्या योजनांमुळे फायदा झालाच नाही राज्यात असंही नव्हे. पण या पोहोचवण्यासाठी जो कमिटेड एक शासकीय कर्मचाऱ्यांचा वर्ग लागतो, आरोग्य व्यवस्थेमध्ये, शेती संदर्भात असेल, बाकी क्षेत्रासंदर्भात असेल, ते दिसत नाहीये. सर, सोलापूर जिल्हा हा तसं पाहिलं तर गिरणी कामगारांचा जिल्हा. या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सूतगिरणी होते आणि त्या कालांतराने बंद पडल्या. त्यामुळे इथल्या कामगारांचे असंख्य असे प्रश्न निर्माण झाले. त्यांना त्या वेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे हा जो वर्ग आहे सोलापूर शहर असेल किंवा जिल्ह्यातील, तो पुणे, मुंबई आणि हैदराबाद या ठिकाणी स्थलांतरित झाला. जो राहिलेला वर्ग आहे त्याच्याकडे जी शेती होती तो शेती करून आपली उपजीविका करू लागला. परंतु बदलत्या काळानुसार शेतीचे सुद्धा असंख्य असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जो शेवटचा घटक आहे समाजातील त्याच्यापर्यंत जी या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचलेल्या नसल्याचं आपल्याला दिसतंय. आपण वारंवार तशा स्टोऱ्या, बातम्या देखील दाखवलेल्या आहेत. आजही डोंबारी समाज असेल, पारधी समाज असेल किंवा मर्यावाला समाज असेल, इतर आणखीन बरेच समाज आहेत त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचलेल्या नाहीत. त्या लोकांना त्या योजनाच माहीत नसतात. ज्या ठराविक लोकांना त्या योजना माहीत असतात आणि तेच लोक सातत्याने त्या योजनांचा लाभ घेत राहतात. शासन जरी म्हणत असलं आम्ही ह्या योजना ह्या लोकांसाठी आणल्या, परंतु ज्या लोकांपर्यंत त्या पोहोचायला पाहिजे होत्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतच नाहीत. त्या लोकांना शासनाच्या योजना कोणत्या आहेत त्याची देखील नावे माहीत नसतात. त्यामुळे लोकांचा किती विकास झाला हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शासन काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शासनाने जाता जाता पुन्हा एकदा ते दृश्य दाखवतो नांदेडच्या बाजारातलं
या स्टोरीच्या अनुषंगानच आम्हीही मॅक्स महाराष्ट्रावर आमच्या प्रतिनिधींसोबत चर्चा घडवून आणतोय. ते दृश्य पुन्हा एकदा पाहूया आणि या दृश्यातनं तुम्हाला कळेल की ही मुलं गरीब आहेत, शेतकऱ्यांची आहेत. त्यांच्याकडे नवे कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत, पालकांकडे नाहीत, शेतकऱ्यांकडे नाही, आणि म्हणून या बाजाराकडे त्यांची पावलं वळतात, जेणेकरून जुने कपडे कमी पैशात विकत घेऊन आपलं अंग त्यांना झाकता येईल, आणि तेही थंडीच्या दिवसामध्ये. आणि हे चित्र आहे नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या यात्रेमधलं. पुन्हा एकदा हे दृश्य पाहूया. नांदेड जिल्हा माळेगावची यात्रा, आणि या माळेगावच्या यात्रेतलं हे दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यातली मुलं, त्यांचे आई वडील, पालक सगळे येत आहेत. गरीब मुलं येत आहेत, शेतकऱ्यांची मुलं येत आहेत, आणि हे जुने कपडे विकत घेत आहेत. कारण नवे कपडे बाजारात जाऊन विकत घेण्याची त्यांची ऐपत नाही, आर्थिक परिस्थिती नाही. मुलं हसतायत कारण कॅमेरा दिसला की गावामध्ये त्याचं कौतुक असतात म्हणून ते हसतायत, अन्यथा त्यांच्या आयुष्यात दुःख आहे. आपल्या पसंतीचे, आपल्याला झेपेल इतके आहे त्या खिशातल्या पैशामध्ये हे कपडे खरेदी केले जातात, परत गावात जातात. त्यांना यामध्ये कुठलीही लाज वाटत नाही, कारण परिस्थितीच अशी आहे की नवे कपडे ते बाजारात जाऊन विकत घेऊ शकत नाही. हा एक बाजार, आणि दुसरीकडे असा एक बाजार की ज्या बाजारामध्ये ब्रँडेड कपडे विकत मिळतात आणि ते खरेदी करण्यासाठी समाजातला मोठा वर्ग जात असतो. मी आता जाणार आहे धम्मशील सावंत यांच्याकडे. अगदी थोडक्यात सांगा, ही मुलं शिकतात, या मुलांना शाळेचा गणवेश सुद्धा विकत घेता येत नाही, आणि मग तो शाळेतला गणवेश विकत घेतला की त्या शाळेतल्या गणवेशामध्येच मुलं दिवसभर राहतात. अनेक वर्षांपासून गावामधली ही परिस्थिती आपण पाहतोय, बदललेली नाही, कारण त्यांना घरातले कपडे घालण्यासाठी सुद्धा ते उपलब्ध नसतात, म्हणून शाळेतलेच कपडे घालतात, त्याच मळक्या गणवेशामध्ये पुन्हा जातात. ही परिस्थिती बदलली का? गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे चित्र पाहतोय. आणि मुलं शिकतात, किती शिकतात, ती पुढे किती जातात, आणि त्यांना नोकऱ्या मिळतात का? ते आपल्या आयुष्यात आपल्या पायावर उभे राहतात की पुन्हा एकदा शेतीच करतात? सतविषय एकूणच रायगडची जी वस्तुस्थिती जर आपण बघितली तर आता सध्या काही मी आता ठिकठिकाणी बघतोय की वीट भट्ट्यांवर त्यांचे पालक त्या ठिकाणी आहेत, आणि 5 वर्षाची 7 वर्षाची मुलं ही त्यांच्या बरोबर एकदम मळकट कपड्यांमध्ये त्या ठिकाणी असतात. 2-2, 3-3 दिवस ते ज्यावेळेस एखाद्या गावातल्या नळावर त्यांच्या पालकांबरोबर हंडा कळशी डोक्यावर घेऊन येतात, तर त्यावेळेस वस्तुस्थिती अतिशय लाजिरवाणी अशी असते की तेच कपडे असतात त्यांच्या अंगावर, हाफ पॅन्ट असते, टी शर्ट असतो, पूर्णतः वीट मातीने माखलेले ते कपडे असतात, आणि ते कधी धुत असतील किंवा धुवत नसतील किंवा त्याच कपड्यांवर ते झोपत असतील, आंघोळ करतात की नाही, पिण्यासाठी पाण्याची परिस्थिती त्यांची अशी भयानक असते. शाळेचं मी त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही शाळेत जाता का? त्यांच्या पालकांना मी सांगितलं की या मुलांना तुम्ही शाळेत पाठवणार आहात का, की तुमच्यासारखं ज्यांना वीटभट्टीवर तुम्ही पुन्हा एकदा तोच तुमचा पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी? तर ते त्या ठिकाणी अनुत्तरित होतात, कारण ते म्हणतात की आम्ही जे उसनवारा जे पैसे घेतलेले आहेत, आम्हाला जे अंगावर पैसे देतात 5,000 रुपये, ते 5,000 आमचे देण्या घेण्यामध्ये कर्जामध्ये आमचे ते संपतात, आणि आम्हाला महिन्याला 1,000 रुपये आमची मजुरी देतात. त्यामध्ये आम्ही कपडे कुठून घेणार मुलांना? आम्हाला कपडे घेण्याचं सोडा, आम्हाला घरामध्ये तेल, मीठ, डाळी ह्याच्यासाठी जे 1,000 रुपये 2,000 रुपये आम्हाला जे देतात ते पुरत नाही, अशी परिस्थिती आहे. एकूणच सगळी जे विदारक वास्तव रायगड जिल्ह्यामध्ये आहे. जे वीटभट्टीवर आदिवासी बांधव आहेत ते वीटभट्टीवर काम करतात, त्यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे नवीन कपडे घेता येत नाही. रविवारचा बाजार रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी भरतो. घटकाकडे सत्वशील कायम दुर्लक्ष होत असतं. पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्राचे सहाय्यक संपादक सागर गोतपागर यांच्याकडे जातो. सागर गोतपागर यांचा सामाजिक संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव मोठा आहे. खास करून डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च या गडचिरोलीतल्या संस्थेत त्यांनी अनेक वर्ष काम केलं, आपलं योगदान दिलं. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातली भयावह अवस्था, आदिवासी लोकांचं आयुष्य, त्यांचं आरोग्य, तिथली गरिबी, तिथल्या शासकीय योजनांचा होणारा फायदा, या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केलेला आहे. आपण शेवटी त्यांच्यासोबत संवाद साधून हा कार्यक्रम संपवतोय. सागर,
आता पाहिली वेगवेगळ्या प्रतिक्रिया, वेगवेगळी निरीक्षणं आपल्या प्रतिनिधींनी नोंदवलेली आहे. हा असा आपला ग्रामीण भागातला समाज आहे. शहरी भागात सुद्धा असा एक दुखरा समाजातला कोपरा सुद्धा आपण पाहतो. केवळ ग्रामीण भागात अशी परिस्थिती आणि शहरातली नाही, शहर बकाल झाली, जगण्याचे अनेक मोठे प्रश्न आवासून उभे आहे. मुंबई महानगर आपण पाहिलं, आपण येता इथे महानगरात कशा अवस्थेत लोक राहतात, पिण्याचं पाणी नाही, आरोग्याचे प्रश्न आहेत, कितीतरी आरोग्याचे प्रश्न असे आहेत की राहायला जागा नसल्यामुळे त्यांना वेगवेगळे मुलांना रोग जडतात, त्वचेचे रोग असतात. अशी सगळी परिस्थिती महानगरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा आहे. पण ग्रामीण भागातल्या या वास्तवाकडे सरकार का लक्ष देत नाही, सरकारच्या योजना का पोहोचत नाही, आपलं काय निरीक्षण? एकतर ही परिस्थिती बदलायची असेल तर ही समस्या आहे हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल. आणि हे कुणी मान्य करावं लागेल तर त्या वेळी सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारांनी हे मान्य करावं लागेल. परंतु सरकार ज्या वेळेस एखाद्या निवडणुकीचा प्रचार करत असतं, एखादा पक्ष निवडणुकांचा प्रचार करत असतो, त्यावेळी काय दाखवतं तर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्यांच्या राज्यामध्ये ज्या सक्सेस झालेल्या ज्या केस स्टडी, यशोगाथा आहेत त्या दाखवल्या जातात. म्हणजे कुठल्या एखाद्या स्त्रीला घर मिळालं, कुठल्या शेतकऱ्याला विहीर बांधून मिळाली, अशा यशोगाथा दाखवल्या जातात. आणि या यशोगाथांच्या झगमगाटाखाली ही परिस्थिती जी आहे ती लपवली जाते. हे सातत्यानं प्रत्येक सरकारकडून आतापर्यंत होत आलेलं आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला ही समस्या आहे हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे ही समस्या दूर करण्यासाठी याचा अभ्यास करावा लागेल. आणि या अभ्यासातनं निघालेल्या फाइंडिंग्स वरती प्रामाणिकपणे काम करावं लागेल. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो, तुम्ही डॉक्टर अभय बंगांचं नाव घेतलं, अभय बंग आम्हाला नेहमी सांगायचे की आकडे जे आहेत हे, ते म्हणायचे की मी देवावरती फारसा माझा विश्वास नाही, परंतु हे जे आकडे आहेत हे आकडेच माझ्यासाठी देव आहेत, आकडेच माझ्यासाठी परमेश्वर आहेत, तुमच्यासाठी सुद्धा हे आकडेच परमेश्वर असायला पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना, ग्रामीण भागामध्ये विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा हा जो डाटा आहे तो तथ्यावर आधारित असलेला डाटा सरकारकडे कुठलाही असला पाहिजे आणि त्याच्यावरती विकासाचे कार्यक्रम आखले गेले पाहिजे. पण सध्याची परिस्थिती काय आहे, विकासाच्या योजना राबवत असताना एखाद्या मतदारसंघामध्ये 2 आमदार असतात, एक माजी असतो आणि एक स्टँडिंग असतो. जो माजी आमदार असतो त्याला मानणारा एक वर्ग असतो, त्याला मानणारी वेगवेगळी गावं असतात, त्याला मानणारे वेगवेगळे तालुके असतात. आणि जो जिंकून आलेला आमदार आहे किंवा MP असेल यांचा एक मानणारा वर्ग असतो. परंतु हा जिंकून आलेला जो आमदार असतो, जिंकून आलेला जो खासदार असतो, तो ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं नाही, ज्या भागांना आपल्याला मदत केलेली नाही निवडणुकीमध्ये, त्यांच्याकडे सातत्यानं दुर्लक्षित करतो. आणि जो निधी खेचून आणण्याचा, म्हणजे मुंबईच्या मंत्रालयामध्ये निधी खेचून आणण्याची एक स्पर्धा असते. मी तर आता याला वादग्रस्त वाक्य ठरेल, परंतु एखादी रोटी टाकली आणि ती रोटी खेचून आणण्यासाठी जसं प्राणी धरपकड करत असतात, तशा पद्धतीनं निधी खेचून आणण्याचा एक संघर्ष सुरू असतो. या सगळ्या संघर्षामध्ये ज्यांना विकास हवा आहे, ज्यांच्यासाठी विकास गरजेचा आहे, ते दुर्लक्षित राहत असतात. आता याच्यामध्ये विकास कोणाचा होतो? मी तर स्पष्टपणे म्हणेन की विकासाच्या नावाखाली ज्या योजना राबवल्या जातात, या योजना म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ह्या योजना म्हणजे डायरेक्ट पैसे जे आहेत, मनी ट्रान्सफर योजना आहे. मनी ट्रान्सफर कोणाच्या खात्यामध्ये? या राज्यकर्त्यांच्या कार्यकर्ते, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांची जी लॉबी आहे खातपर्यंतची, यांच्या खिशामध्ये डायरेक्ट मनी ट्रान्सफर योजना आहे. म्हणजे डायरेक्ट जो पैसा आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून यांच्यापर्यंत जातो. दुर्लक्षित घटक जे आहेत ते दुर्लक्षितच राहतात. प्रामाणिकपणे ही सत्य परिस्थिती स्वीकारून एकदा सरकारांनी याच्यावरती प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. परंतु ही रिस्क जी आहे निवडणुकीच्या दरम्यान कुणीही घेणार नाही असं मला वाटतं. अगदी खूप सांगोपांग चर्चा झाली. या निमित्तानं समाजातलं प्रखर वास्तव मॅक्स महाराष्ट्राच्या चर्चेत आपल्याला समाजासमोर मांडता आलं. आमचे सगळेच प्रतिनिधी पोट तिडकीनं बोलत होते, बोलत नाहीयेत तर त्यांनी त्या भागातलं रिपोर्टिंग केलंय. ते रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रावरती
ब्रॉडकास्ट झाले, प्रदर्शित झाले आणि त्यावेळी समाजातलं हे सगळं प्रखर वास्तव, भीषण वास्तव पुढे आणण्याचा या निमित्तानं प्रयत्न झाला. खूप धन्यवाद. सागर गोतपागर, धनंजय सोळंकी, अशोक कांबळे, धमशील सावंत आपले.